आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचा माऊली पाठ्यपुस्तकामधील 7th स्टँडर्डचा जो 4th नंबरचा लेसन आहे मायेचा प्रभाव तो बघणार आहोत। त्यानंतर आहे शब्दसंपत्ती, मौखिक लिखितचे जे प्रश्न आहेत ते, त्यानंतर थोडक्यात उत्तरे, रिकाम्या जागा, चुकी बरोबर, त्यानंतर जे ऍक्टिव्हिटी आणि ग्रामर दिलेलं आहे ते पण बघणार आहोत। शब्दसंपत्ती म्हणजेच काय तर मीनिंग। तर पहिला आहे भाऊ, भाऊचा दुसरा शब्द येणार आहे बंधू आणि इंग्लिश वर्ड येणार आहे ब्रदर। पायचे येणार आहे पाऊल किंवा चरण आणि इंग्लिश वर्ड आहे लेग। हत्तीचे येणार आहे गज आणि इंग्लिश वर्ड आहे एलिफंट। गोष्ट म्हणजे कथा आणि इंग्लिश स्टोरी। रागचे येणार आहे क्रोध आणि इंग्लिश वर्ड येणार आहे अँगर। आता आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया। पहिले आहेत मौखिक म्हणजेच ओरली जे क्वेश्चन विचारले जातात ते, गौतम बुद्धांचे पूर्ण नाव काय? तर उत्तर आहे गौतम बुद्धांचे पूर्ण नाव सिद्धार्थ गौतम असे आहे। सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे गौतम बुद्धांच्या आई वडिलांचे नाव काय आहे? तर उत्तर आहे आईचं नाव माया किंवा महामाया पण तिला म्हटलं जायचं आणि वडील शुद्धोदन हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं। थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे गौतम बुद्धांचा जन्म केव्हा व कुठे झाला? आणि उत्तर आहे गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी म्हणजे सध्याच्या नेपाळमध्ये येथे झाला। त्यानंतर आपल्याला जे रायटिंगचे आहेत म्हणजे लेखी क्वेश्चन आहेत ते बघायचे आहेत। पहिला आहे देवदत्त कोण होता? आणि उत्तर येणार आहे देवदत्त हा गौतम बुद्धांचा शिष्य आणि चुलत भाऊ देखील होता, म्हणजे तो त्यांचा स्टुडंट पण होता आणि त्यांच्या चुलत्याचा म्हणजे काकाचा मुलगा पण होता। त्यानंतर आहे देवदत्तला कशाचे आश्चर्य वाटत असे? तर उत्तर येणार आहे चुलत भाऊ म्हणून गौतम बुद्ध देवदत्तला कुठलीही वेगळी वागणूक देत नसत, म्हणजेच तो त्याचा कझन आहे म्हणून त्याला कुठली वेगळी आपुलकीची अशी किंवा वेगळी स्टुडंटपेक्षा वेगळी अशी काही भावना किंवा वागणूक मिळत नव्हती। इतरांप्रमाणेच वागवत याचे त्याला आश्चर्य वाटे, म्हणजे तो सरप्राईज व्हायचा की तो कसं काय माझ्याशी असं वागू शकतो, मी तर त्याचा भाऊ आहे तर त्याने माझ्याशी चांगलं वागलं पाहिजे, इतरांपेक्षा मला जास्त किंमत दिली पाहिजे असं देवदत्तला वाटत असे। त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे हत्तीनीचे नाव काय होते? आणि उत्तर येणार आहे हत्तीनीचे नाव नळगिरी होते। जी हत्तीनीला मद्य पाजलं गेलं होतं तिचं नाव काय होतं तर नळगिरी। हत्तीनीला मद्य कोणी पाजलं होतं? मद्य म्हणजेच काय तर दारू। कोणी पाजली होती तर देवदत्तने पाजली होती। हत्तीनीला कशाची जाणीव झाली म्हणजे हत्तीनीला काय समजलं? उत्तर येणार आहे हत्तीनीला गौतम बुद्धांमधील प्रेम आणि ममत्वाची जाणीव झाली, म्हणजे हत्तीनीला कळलं की गौतम बुद्धांच्या मनामध्ये किती प्रेम आहे, ममत्व म्हणजे आपुलकीची प्रेमाची जी भावना आहे याची जाणीव कोणाला झाली तर हत्तीनीला। त्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला आहे गौतम बुद्धांना धडा शिकवण्याचा विचार कोणाच्या मनात आला आणि का? आणि उत्तर येणार आहे आपल्या चुलत भावाने आपल्याला अधिक आपुलकीची आणि जवळकीची वागणूक द्यावी असे देवदत्तला वाटत असे, त्यामुळे देवदत्ताच्या मनात राग धुमसत होता। सो त्याचा चुलत भाऊ आहे, कझन आहे, त्यामुळे त्याला असं वाटायचं की ह्यानी माझी जास्त काळजी घेतली पाहिजे किंवा सगळीकडे मला पुढे पुढे बोलवलं पाहिजे, जवळकीची वागणूक द्यायला पाहिजे असं देवदत्तला वाटायचं। त्यामुळे देवदत्ताच्या मनामध्ये काय होता राग धुमसत होता, म्हणजे त्याच्या मनातून त्याला खूप राग येत होता। त्यातून मग गौतम बुद्धांना धडा शिकवण्याचा विचार देवदत्ताच्या मनात आला, म्हणजेच काय तर गौतम बुद्ध माझ्याशी इतर स्टुडंट प्रमाणे वागतात हाच राग त्याच्या मनामध्ये होता, म्हणून त्याला धडा शिकवायचा होता। सेकंड आहे गौतम बुद्धांनी लोकांना काय दाखवून दिले? उत्तर आहे अगदी वाईट शत्रूला देखील प्रेम आणि ममत्वाच्या भावनेने जिंकता येते आणि त्याच्या मनात शत्रुत्वाऐवजी आदर निर्माण करता येतो, हे गौतम बुद्धांनी दाखवून दिलं। म्हणजे वाईटाचं उत्तर हे वाईटच असू शकत नाही, जर तुम्ही त्याच्याशी चांगले वागलात तर ती जी शत्रुता आहे, जी दुश्मनी आहे ती नष्ट होऊन तिथे काय होतं तर प्रेम आणि आदर आपण निर्माण करू शकतो, हे कोणी दाखवून दिलं तर गौतम बुद्धांनी। त्यानंतर आहे रिकाम्या जागा भरा। देवदत्त त्यांचा डॅश डॅश देखील होता, देवदत्त त्यांचा स्टुडंट पण होता आणि चुलत भाऊ सुद्धा होता। देवदत्ताच्या मनात राग धुमसत होता। हत्तीनीला सोडून दिले। हत्तीन डॅश डॅशने गौतम बुद्धांच्या दिशेने धावू लागली, कशाने तर संतापाने, रागाने। हत्तीनीला डॅश डॅश करण्यासाठी हात उंचावला, तर हत्तीनीला स्पर्श म्हणजे टच करण्यासाठी त्यांनी हात उंचावला होता।
त्यानंतर आहे चुकी बरोबर ते लिहा. सोमदत्त गौतम बुद्धांचा शिष्य होता, तर हे चूक आहे, कारण त्याचं नाव सोमदत्त नव्हतं तर देवदत्त होतं. एका गावात एक हत्तीण होती, तर बरोबर आहे. हत्तीणीला दूध पाजले, चुकीचं आहे, तर हत्तीणीला काय पाजलं होतं? मद्य पाजलं होतं. हत्तीण गौतम बुद्धांसमोर पाय दुमडून बसली, तर हो बरोबर आहे. इंग्रजीत अर्थ लिहायचा आहे. शिष्यचं येणार आहे स्टुडंट, गावचं येणार आहे विलेज, गर्दीचं येणार आहे क्राऊड आणि स्पर्शचं येणार आहे टच. त्यानंतर लिंग बदलायचं आहे. भाऊचं येणार आहे बहीण, म्हणजेच काय लिंग बदला म्हणजे जेंडर चेंज करायचं आहे. हत्तीचं येणार आहे हत्तीण. वचन बदला, सिंग्युलर आणि प्लुरल सांगायचं आहे. एक असेल तर गाव असणार आहे, खूप सारी गावे असणार आहेत. एक असेल तरी पण हत्तीच असणार आहे आणि खूप सारे पण हत्तीच असणार आहेत. त्यानंतर आहे खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. साधूचं काय येणार आहे? वाक्य बनणार आहे असे साधू संत येता घरी तोची दिवाळी दसरा असे म्हणतात. रागचं वाक्य येणार आहे राधाला माधवच्या वाईट स्वभावाचा खूप राग येतो. हत्तीचं येणार आहे आमच्या गावी सर्कशीत मी खूप हत्ती पाहिले होते किंवा पाहिले आहेत. प्रेमचं येणार आहे कविता सर्व प्राण्यांवरती प्रेम करते. तुम्ही तुमच्या पद्धतीचे वाक्य बनवू शकता. गावचं येणार आहे गोवा हे माझं गाव आहे. सो नाहीतर तुम्ही तुमच्या गावाचं नाव सुद्धा लिहू शकता. त्यानंतर आहे विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड लिहायचे आहेत. शिष्यचं येणार आहे गुरु, शिष्य म्हणजे स्टुडंट आणि गुरु म्हणजे टीचर्स. रागचं येणार आहे प्रेम, गावचं येणार आहे शहर, वाईटचं येणार आहे चांगले. शब्द शुद्ध करून लिहायचा आहे. पहिला येणार आहे प्रमुख, दुसरा आहे गर्दी, तिसरा आहे हत्तीण आणि चौथा आहे स्पर्श. त्यानंतर खाली आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सो ऍक्टिव्हिटी सुद्धा पूर्ण करायची आहे. तर काय सांगितलं यामध्ये? गौतम बुद्धांच्या महात्म्याचे वर्णन करून त्यांच्याविषयी विद्यार्थ्यांना एक गोष्ट लिहिण्यास सांगावी. तर पहिल्यांदा आपल्याला सांगायचं आहे गौतम बुद्धांबद्दल थोडंसं त्यांची माहिती सांगायची आहे. पहिला आहे गौतम बुद्ध एक प्रसिद्ध धार्मिक शिक्षक आणि तत्वज्ञानाचे जनक होते. म्हणजे ते कोणते शिक्षक होते? तर धर्माबद्दल सांगणारे आणि तत्वज्ञानाचं माहिती किंवा ज्ञान देणारे जनक होते. ते बुद्ध या नावाने ओळखले जातात. आता त्यांच्या स्टोरीचं नाव टाकायचं आहे मेहनत. एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह एका गावात उपदेशासाठी जात होते. म्हणजेच काय तर अनुयायी म्हणजे त्यांचे जे स्टुडंट आहेत, त्यांचे जे शिष्य आहेत त्यांच्यासोबत. त्या गावाच्या आधी वाटेत एके ठिकाणी अनेक खड्डे खोदलेले दिसले. म्हणजे ते जेव्हा त्या गावामध्ये जात होते त्यावेळेस त्यांना रस्त्याच्या बाजूला खूप सारे असे खड्डे खोदलेले दिसले. ते खड्डे पाहून बुद्धांच्या एका शिष्याने कुतूहल व्यक्त केले. म्हणजे तो सरप्राईज झाला, आश्चर्य व्यक्त केलं की असं कोणी का खड्डे खोदून ठेवले आहेत, असा खड्डा खणण्यात अर्थ काय? तो त्यांचा जो शिष्य आहे तो विचारतो गुरूंना की असा खड्डा का खणून ठेवला असेल. तर बुद्ध काय म्हणतात? पाण्याच्या शोधात कोणीतरी इतके खड्डे खणले आहेत. म्हणजे पाणी, त्याला पाणी हवं होतं. म्हणजेच काय तर इथे पाणी लागेल, इथला सोडून तो पुढे खणत गेला, तर त्याने पाण्याच्या शोधात एवढे सारे खड्डे खणले आहेत. त्याने धीराने एका ठिकाणी खड्डा खणला असता तर त्याला नक्कीच पाणी मिळाले असते. मग बुद्ध काय म्हणतात? जर त्याने एकाच खड्ड्यावरती जर फोकस केला असता, एकाच खड्ड्यामध्ये धीर धरला असता आणि जर तो खोदत खोदत गेला असता तर त्याला ते पाणी भेटलं असतं. पण तो थोडा वेळ खड्डा खणायचा आणि पाणी न मिळाल्याने परत दुसरा खड्डा खणायला लागायचा. म्हणजे तो काय करायचा? एक खड्डा खणायचा, थोडासा खणून झाला, पाणी नाही भेटलं की तो काय करायचा? दुसरा खड्डा खणायला घ्यायचा. तर कष्टासोबत माणसाने संयम ही ठेवायला हवा. म्हणजे फक्त कष्ट करून फायदा नाही, संयम म्हणजे पेशन्स ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. हे या स्टोरीमधून बुद्ध आपल्याला सांगतात. तर अशा प्रकारे तुम्हाला ही जी एक्सरसाइज आहे ती कंप्लीट करायची आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.